नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मोफत उपचारांची योजना पण रुग्णालयात लाच घेऊन डिस्चार्ज। गिरीश महाजनांच्या शिबिरात मोफत उपचार तर नामको मध्ये 30,000ची लाच। महात्मा फुले योजना असून ही लाच मागितली। एका बाजूला गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या सरकारी योजना आणि दुसऱ्या बाजूला त्याच योजनांच्या नावावर गरिबांकडून लाच उकळणारे वैद्यकीय कर्मचारी। नाशिकमध्ये नुकताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 30,000 नागरिकांची मोफत तपासणी आणि उपचार करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन, सहाय्यता निधी प्रमुख रामेश्वर नाईक यांचं सहकार्य आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आरोग्य दूत गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून हे आरोग्य उपक्रम राज्यभरात सुरू आहे। पण दुसरीकडे पण याच नाशिकमध्ये नामको कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एक पिवळ्या रेशन कार्ड धारक महिला महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना अंतर्गत उपचार घेत असताना तिच्या पतीकडून डिस्चार्जसाठी तब्बल 30,000 रुपयांची लाच मागण्यात आली। नाशिकमधील नामको कॅन्सर रुग्णालयात घडलेली ही घटना आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। यातील 9,000 रुपये आधीच घेण्यात आले आणि उर्वरित 11,000 रुपये स्वीकारतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाखा जागीरदार, कॅशियर महिला कर्मचारी आणि गायत्री सोमवंशी यांना रंगेहात पकडला। एसीबीच्या उपाधीक्षक स्वाती पवार यांच्या पथकानं ही कारवाई केली। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकार एकीकडे आरोग्य तुमचं, जबाबदारी आमची म्हणत मोफत योजना राबवतं, तर दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योजनेच्या नावावरच गरिबांकडून लाच मागितली जात असेल तर रुग्णालयांवर विश्वास ठेवायचा तरी कसा? देव असलेले डॉक्टर आता लाचखोर का बनताय असा संतप्त प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जातो। इतक्या मोठ्या रुग्णालयात लाचखोरीसारखा प्रकार उघडवतोय म्हणजे ही फक्त काही कर्मचाऱ्यांची धाडसी हिंमत आहे का, की यामागं कोणाचं तरी वरचं पाठबळ असलेला गट कार्यरत आहे? आता असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं ठरत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।